दोन्ही वस्तू तर मला नाही जमणार सध्या तरी, पण लवकरच तुला घेऊन देणार दोन्ही वस्तू. बरं मला शिकायचे क्रिकेट मॅच. आई खुश, बायको खुश, तुमचा भाऊ खुश. मी स्वतःच्या मनातून बोलले ना, त्याच्यातच मला आनंद झाला. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? काय करतो रे बेटा तू? सरळ बस बेटा. आता आमचा वेदांत आहे ना, ट्युशनला जातो, रडत नाही आहे ना बेटा. आणि वेदांत तुला काय शिकायचंय? मला शिकायचे क्रिकेट मॅच. क्रिकेट मॅच? मग तू क्रिकेट खेळणार? कसं खेळणार? आणि शक्का शक्का मैं शक्के मारू का? शक्का शक्का, चाल शेकी शेकी असा शक्का मारणार आहे ना बेटा? जरा उभा राहून दाखव कसा मारणार बेटा. कसं दाखव? इथे इथे बेटा, इथे असं नाही, इथे उभा राहा. पडणार तू बेटा, आराम कसा? एरोप्लेन शक्का मारू शकतो. अरे वा. आणि हेलिकॉप्टर शक्का. हेलिकॉप्टर शक्का. तर मित्रांनो, वेदांतला आता आम्ही सीझन बॅटिंग मध्ये टाकणार आहे क्रिकेट शिकायला. वेदांची खूप इच्छा आहे, सारखा बॅट घेऊन मोठ्या पोरांमध्ये उभा असतो, पण त्याला आपण खेळायला घेत नाही. आणि मग आमचं सगळं जीव तिकडेच असतं की बाई मोठी पोरं खेळतात, लागेल बिगेल म्हणून वेदांत तिकडे बिझी करणार आहे. आणि आता आमची पप्पांची आई जी आहे ती 6-7 दिवस इथे राहायला आली होती, हवा पाणी चेंज करण्यासाठी आली होती. तर आता पप्पांची आई इथून उद्या कल्याणला जाणार आहे तिच्या घरी. काय होते पप्पाची आई, तुला कसं वाटलं इथे? मस्त वाटलं. हे माझ्याच लेकाचं घर, नातवंड पतवंड सून, मजा वाटली मला पण. मस्त वाटलं ना तुला? मस्त वाटलं. तर पप्पाच्या आईची एक इच्छा होती, ती इच्छा मला आईनी सांगितली. आई पप्पाची काय इच्छा काय होती तुझी? नाही, मी काय म्हणलो, आता नाती आहेत ना, तुम्हाला कानातल्या कुठून एक फुले घेऊन. अच्छा, म्हणजे बहिणीने सांगितलं. बरं वाटलं. कसं मला चला नातींनी घेतलं, काहीतरी इच्छा माझी होती. मी तुला सांगितलं, मला रे आईला कानातले पाहिजे आणि नाकातली फुल्ली पाहिजे. फुली पाहिजे तर मी सांगते संजोगला. तर विषय असा झाला मित्रांनो की आई मला बोलते की पप्पाची आई जी आहे आमची, तिला नाकातली फुल्ली आणि काय कानातले पाहिजे. तर तिने म्हणजे कल्पनाताई, शिल्पाताई, संध्याताई ह्या मिळून घ्यावं असं बोलली होती. मग आईने मला सांगितलं. तर मी बोललो मग पप्पाच्या आईने मला का नाही सांगितलं? मला सांगायचं ना आई तू. फुलं होते ना, काय नातींना घेतलं. हा बरोबर आहे. आता कसं माहितीये, नाती आहेत बरोबर आहे. आता प्रत्येकाची परिस्थिती आहे, ते घेतील पण जिद्दीवर आहे बाबा. ते लोक असं नाही बघत आम्हाला कमी पगार आहे किंवा काय, ते घेतील पण, ते बघणार नाही मागं. पण विषय असा आहे की मला सांगायचं तुझी काय इच्छा असेल तर. इच्छा आहे माझी दुसरी काय. हा, पप्पाच्या आईची इच्छा अशी होती की पप्पाच्या आईला फुल्ली पाहिजे होती, कानातले पाहिजे होते. तर आता सध्या तुमच्या भावाने गाडी घेतली, पप्पाच्या आईच्या आशीर्वादाने, आईच्या आशीर्वादाने गाडी घेतली मोठी. दोन्ही वस्तू तर मला नाही जमणार सध्या तरी, पण लवकरच तुला घेऊन देणार दोन्ही वस्तू. बरोबर? ठीक आहे. तर आई जशी मला बोलली पप्पाच्या आई अजून 2 दिवस आहे, उद्या पप्पाच्या आई जाणार आहे तिच्या घरी. तर मी आमच्या ताई आहेत, मला जेव्हा सोनं बनवायचं असतं तर मी त्यांनाच सांगतो. तर ते लोक त्यांना मी विचारत पण नाही की रेट काय काय नाही, आपल्या भरोसेवाली ताई आहे, तर ते बरोबर आम्हाला हे बनवून देते. तर मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं की आमची पप्पाच्या आईला जरा फुल्ली बनवून द्या. तर त्यांनी फुल्ली बनवून दिलेली आहे. मी तिथेच गेलो होतो एवढ्या रात्री घ्यायला, कारण की मला कळलं की तू उद्या लगेच जाणार आहेस. मी जाणार होती कामाला, मग ती भेटली असती मला, पण मी गेली नाही ना. हे बघ, ही फुल्ली आणली तुझ्यासाठी. आज फुल्ली आणले पप्पाच्या आई. आता ही फुल्ली आणले कानातले तुला जेव्हा तू गणपतीला येशील म्हणजे थोडा मला पण थोडा गॅप मिळेल, बरोबर की नाही? आणि तुला पण गणपतीमध्ये मस्तपैकी घालायला तेवढंच. ही तुझी इच्छा आहे ती आपण पूर्ण करतो थोडीफार. काय बोलते? जेवढं आपल्याने आहे. ही फुल्ली पप्पाच्या आईला बारीक नाजूक साजूक तुमचा भाऊ घेऊन आलेला आहे, कारण की आई बोलली मला की बहिणींना सांगण्यापेक्षा तू घे, तू का नाही घेत आहे. तर बघ, ही फुल्ली तुला कशी वाटली मला सांग लवकर. अगं बाई 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 बाई, बघ एकदम कायदेशीर फुल्ली, हलकी फुलकी, तुझ्या नाकाला शोभेल अशी, तुझ्या रंगाला शोभेल अशी फुल्ली आहे. काय बोलते? ती पण मला बोलली की आजीचा नाक बारीक आहे ना, पातळ चांगली घालायला ना भारी पडेल मला आता. का तर मित्रांनो, असा विषय आहे की आता आजची जी इच्छा आहे ती आपल्यालाच पूर्ण करायची आहे, बरोबर की नाही? आपल्याला म्हणजे ती ज्याच्याकडून मागेल त्यालाच पूर्ण करायची तिची इच्छा होईल, किंवा मला ह्याच्याकडून ते पाहिजे त्याच्याकडून ते पाहिजे.
तर आपल्याला इच्छा पूर्ण कर. प्रतिभा तुला काय प्रॉब्लेम नाही ना? तुला काय प्रॉब्लेम नाही ना? नो नेवर. नाही तर तुझ्या उद्या आजीला घेऊन येशील इकडे, तुझ्या उद्या आजीला घेऊन येशील आणि बोलशील माझ्या पण आजीची इच्छा पूर्ण करा. तर तसं नाही हो. ती पण करू यार, कशाला टेन्शन घेते बाई. बायको खुश तर आपण खुश. मी बोलायच्या अगोदर माझ्या मिस्टरांनीच बोललं तुझ्या पण आजीला घेऊन ये, मी करून देतो. अरे अरे करून देईल ना, त्या जीवापेक्षा जास्त आहे का प्रतिभा? आई खुश, बायको खुश, तुमचा भाऊ खुश. मी स्वतःच्या मनातून बोलले ना, त्याच्यातच मला आनंद झाला. कारण तुम्ही माझ्या पण आजीचा असा विचार करता. अरे करेल ना, बस काय यार प्रतिभा, तुझ्या जीवापेक्षा जास्त आहे का यार? नाही बोल, तुला आतापर्यंत कुठली गोष्ट नाही बोललोय काय मी? सांग, नाही बोललो का? पाहिजे ती वस्तू भेटली मला आणि मिळाले, म्हणजे आता जे मागेल ते मिळते, तर आपल्याला अजून पाहिजे ते आपण वस्तू भेटते. बघा प्रतिभा जेव्हा माझ्या घरी आली लग्न करून, तेव्हा प्रतिभा एक छोट्याशा मंगळसूत्रावर होती है ना. आणि प्रतिभाला असं वाटत होतं की अहो मला थोडं मोठं मंगळसूत्र पाहिजे. तर ती पण इच्छा प्रतिभाची मी पूर्ण केली. कायदेशीर तिला 7 तोळ्याचं मंगळसूत्र घेऊन दिलेलं आहे. जेव्हा तिने मागितला तसं लगेच घेऊन दिलं. प्रतिभा खरं सांग. हा दिलं हा दिलं ना. दिलं की नाही? किती गोड असते बघा जरा. दिलं आणि चैन पण दिली. आता न्यू बर्थडेला न्यू असेल काहीतरी, ते तुम्ही बघाच. पप्पाच्या दाखव. ओहो एक नंबर. छान वाटते. मित्रांनो कशी वाटली फुल्ली पप्पाच्या आईची कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण की हेच वय आहे हिची इच्छा पूर्ण करायची आपली, आणि आपल्यामध्ये ताकद आहे म्हणून करतोय बाबा पूर्ण. काय बोलते? बरोबर आहे. आणि पप्पाच्या आईला पण माहिती आपल्यामध्ये ताकद आहे म्हणून ती बिचारी आपल्याला बोलली. आणि कसं आहे, ती बारक्या दिराकडेच राहते जास्त. का तर लहान लहान मुलं होती ना, तेव्हा आई तिकडे गेली. तर मग आईला कसं इथं भारी वाटतं राहायला. ते दोघं पण कामाला जातात आई. आणि सीन काय माहितीये, पप्पांची आई आमची आजारी होती. तर त्या लोकांनी म्हणजे आईची खूप देखभाल केली. आणि त्यांना माहितीये की आईला कुठल्या गोळ्या कधी लागतात, आईला काय पाहिजे काय नाही, आपल्याला काय माहिती नाही. म्हणून नाना पण घाबरत इथे पाठवतात की बाबा ह्यांच्याकडून काय चुकी नाही व्हायला पाहिजे. म्हणजे ते लोक सांभाळणार व्यवस्थित, म्हणजे गोळ्या पाणी देऊन व्यवस्थित ठेवणार. आणि इथे आल्यावर थोडा 19-20 नको म्हणून नाना पण घाबरतात. बोलतात गेलीस तर 5-6 दिवस राहा, सणासुदीला राहा, 5-6 दिवस असं राहा, पण जास्त दिवस नको राहू, 10-15 दिवस. आता इथं कशी मी वेदांवर लक्ष ठेवायला आहे. मग आई तिथं दिराच्या पोरी, मग तिथं म्हातारा पोरी. हा, मग तिथं पण जरा लक्ष ठेवायला लागतो ना. तुम्हाला असं वाटतं की इथं का नाही ठेवत, इथं ठेवायला. खूप लोक बोलतात की अरे आजीला इथे का नाही ठेवत, आजीला इथेच राहू दे. पण तिथे पण मुलगा आहे ना आजीचा, इथे पण मुलगा आहे. तिची इच्छा, तिला कुठे राहायचं. आजीला असं वाटतं की सगळ्या गोष्टी तिथे आपण पहिल्यापासून केल्या. कारण लहान मुली होत्या काकांच्या, तर ती आई सांभाळायची, तर तिथे रमली ती आई. तर इथे सणासुदीला येते कधी कधी. गेल्या 2-3 वर्ष आली नाही, कारण तिचा कमरेचा पण प्रॉब्लेम झाला होता. आई खूप आजारातून चांगली झालेली आहे. आणि तिला उठता पण येत नव्हतं, बसता पण येत नव्हतं. माझा दीर बोलला की नाही, आईला थोडं बसताना पण नाहीत, उठताना पण नाहीत. आता थोडीशी आई चालते व्यवस्थित. औषध पाणी दिरांनी केलं माझ्या. पण आता सीन असं आहे ना मित्रांनो, आता तुला जेव्हा यायचंय नाही तेव्हा तू बिंदास येतो. आता आपल्या हक्काची गाडी आहे. तू बोलशील की यायचंय 2 दिवसासाठी, गप करून तिथे गाडी घेऊन येणार कायदेशीर. आणि तू बोलली जायचंय, इथून डायरेक्ट गाडी घेऊन कायदेशीर तुला तिथे घरी सोडणार आम्ही. बोल एकदम फुरसत मध्ये. काय बोलते? ठीक आहे. म्हणजे तुला पण टेन्शन नाही आणि आम्हाला पण टेन्शन नाही की आता आपली गाडी घेतलेली आपण. तू पाहिजे तेव्हा बिंदास कधी पण फोन कर. मला गाडीने यायचंय, मला गाडीने न्यायचंय, तसं काही टेन्शन घेऊ नका. आता आपली गाडी झाली, कोणाला काय बघा. आपल्याला पण, आपण पण म्हातारे झालं का आपली पण अशीच वय होणार आहे. पण माझ्या सासूने माझ्यासाठी तर भरपूर केला. हे बघ, त्या सासूसाठी भरपूर केला म्हणून ह्या टायमाला तू खुश असते सासू आल्यावर. काय बाप्पाची बाबा, मला तिथे आता आल्यापासून बाप्पाची आई बघ, तू आईसाठी भरपूर केलं म्हणून आई तुझी इज्जत करते, लक्षात ठेव. बरोबर की नाही? मी काय नाही केलं, देवाने केलं. असं आहे बघ, तू आईसाठी केलंस म्हणून आईच्या लक्षात आहे. माझं म्हणून केलं, मी माझं होतं म्हणून केलं. बरोबर. ते पप्पाची आई आमची उद्या चाललेली आहे तिच्या घरी. आणि पप्पाच्या याच्यात कानातले वेट करायला लागेल पप्पाच्या आई तुला गणपतीपर्यंत. मी आताच सांगते. वेट गणपतीपर्यंत टेन्शन घेऊ नको, बनवणार. तुझ्या इच्छा काय असेल तर सांगत जा. काय? आणि पोरींना सांग, नातींना नको सांगू, मला सांग बिंदास. काय माझ्यामध्ये असेल ताकद तर करेल, नसेल तर तुला सांगून टाकेल मी. काय बरोबर की नाही? आणि काय टेन्शन घेऊ नको. तर मित्रांनो, आईची फुल्ली जी आहे
तुम्हाला आईची फुल्ली कशी वाटली मला कमेंट मध्ये तर सांगाच तुम्ही. प्लस पप्पाची आई आता परत गणपतीला येणार आहे, तेव्हा पप्पाच्या आई बरोबर भेटू आपण. काय बोलते आई? ज्या स्पीडने चालले त्या स्पीडने आली पाहिजे. तू आताच सांगते काय अशी टाट आहे तर अशी टाटच येणार, अशी वाकून शिरू करत. काय बोललो? तर मित्रांनो चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.